आणि एकनाथजींनी वाशीला मनोज जरांगे पाटलांबरोबर जी चर्चा केली त्याच्यामध्ये त्याचं एक नोटिफिकेशन, ह्याचा कायदा नसतो, हा विधानसभेमध्ये आणावा लागत नाही, तर हा कायद्याला दुरुस्ती आहे, नियमांना दुरुस्ती आहे, त्याचं एक नोटिफिकेशन काढायचं असतं, ते 15 दिवस ओपन ठेवायचं असतं. कोणाला यावर काही म्हणायचं आहे काय, कोणाला तिथे 6.5 लाख लोकांनी म्हटलं, त्याला दुरुस्ती म्हणतात, त्या सूचना, त्या दुरुस्ती सूचनानं टॅकल केलं, प्रत्येकाला टॅकल करायला लागेल. मग याचं फायनल नोटिफिकेशन निघेल, जे फक्त विधानसभा परिषदेला अवगत करायचं असतं, मतदान पण नाही करायचं, कायदा पण नाही आहे, ती पद्धती चालू आहे. माननीय एकनाथजी 10% मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिल्यानंतर असं म्हणतायत का की आता मी ते नोटिफिकेशन मागे नाही म्हणत, असं म्हणणं की 6-6.5 लाख ज्या सूचना आलेल्या आहेत त्या टॅकल केल्यानंतर फायनल नोटिफिकेशन काढू, आणि तो ड्राफ्ट आता मागे जायचं नाही, तो ड्राफ्ट हा मनोज जरांगे पाटलांनी आणि त्यांच्या टीमने वाचल्यानंतरच फायनल झालेला आहे की ज्याच्यात सगळे सोयऱ्याची व्याख्या ठरली. आणि त्यावेळेस सगळे सोयऱ्याची जी व्याख्या नोटिफिकेशन मध्ये मान्य एकनाथजींनी मान्य केली, जी मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील गावाला परत गेले, त्याच्यापासून मान्य एकनाथजी मागे गेलेले नाहीत. ज्या नोटिफिकेशनच्या अंमलबजावणीनंतर सुद्धा ओबीसी समाजाला धक्का लागला नाही, तर ओबीसी समाजामध्ये छगन भुजबळांसहित भुजबळ साहेबांसहित सगळ्यांनी हे मान्यच केलं आहे की ज्याची कुणबी नोंद सापडेल त्याला कुणबी दाखला मिळाला पाहिजे. हे काय भुजबळांनी काय म्हटलं, भुजबळांचं म्हणणं असं आहे की तुम्ही नवीन काही करू नका. जर सुप्रीम कोर्टाने मान्य केलंय की आपला देश पितृसत्ताक आहे, तर पितृकडून येऊ देत, तुम्ही मातृकडून आणू नका. आता हे सगळं नोटिफिकेशन मध्ये आलंय, नोटिफिकेशन भुजबळ साहेबांनाही मान्य आहे, नोटिफिकेशन जरांगे पाटलांना मान्य आहे, नोटिफिकेशन एकनाथ शिंदेने मान्य आहे, नोटिफिकेशनची कार्यवाही सुरू आहे ना बाबा. तोपर्यंत रस्ता रोको, मुलांच्या परीक्षांना प्रॉब्लेम, लोक आजारी पडतायत, त्यांना हॉस्पिटलकडे नेता येत नाही, लग्न आहेत मोठ्या प्रमाणात. माझं आव्हान असं आहे की काहीही सरकार मागे गेलेलं नाही. 10% आरक्षण खणखणीत दिलेलं आहे, 2.5 कोटी लोकांचा सर्वे करून दिलेला आहे, सुप्रीम कोर्टाने ज्या सूचना घेतल्या त्याप्रमाणे केल्या. कुणबी विषयामध्ये सरकार जे नोटिफिकेशन काढले त्याच्यातले 6.5 लाख ज्या सूचना आहेत, हरकती आहेत, त्याला सूचना म्हणतात किंवा हरकती म्हणतात किंवा आक्षेप म्हणतात, ते करेल.